नमस्कार मित्रांनो, आपण एक ट्रेड टाकलेला आहे. तुम्हाला ट्रेड दाखवतो. ठीक आहे. तर आपण काय केलेलं आहे की 21,600चा जो पुट आहे, 21,600चा पुट बाय केला. जवळपास 200 क्वांटिटीज बाय आहेत. 71च्या आसपास वगैरे बाय केलेलं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला व्हिडिओचं लॉजिक पण एक्सप्लेन करेल की हा ट्रेड का केला आहे. पण आता जस्ट बस एक पोझिशन चालू आहे, तर पोझिशनला तुम्ही ऑब्झर्व करा की नक्की इथे काय होईल. ठीक आहे. तर आपण थोडं एक पॉज घेऊया. ट्रेड टाकून एक जवळपास 15-20 मिनिटं झालेले आहेत. आतापर्यंत पोझिशन जवळपास लॉसमध्ये चालू आहे, पण असं काय बघावं असं काय मोठा लॉस नाही आहे. तर मला माझ्या सेटअपवर पूर्व कन्व्हिक्शन आहे की माझ्या म्हणण्यानुसार मार्केट खालीच पडणार आहे. तर बघूया आपण काय करूया की आणखी 100 क्वांटिटीज ॲड करूया. ठीक आहे. स्टॉप लॉस आहे तोच ठेवूया. स्टॉप लॉस पण आपण आता जस्ट थोड्या आधी लावलेला आहे. 200चा 61 रुपीचा स्टॉप लॉस आहे, जो डेलोचा मी जस्ट थोडासा खाली लावलेला आहे. म्हणजे स्टॉप लॉस जास्त मी मोठा लावत नाही. आणि या ठिकाणी बघा की काय करतोय मी की क्वांटिटी पण ॲड केल्या आणि ॲट द सेम टाइम स्टॉप लॉसला पण मी जी क्वांटिटीज होतं क्वांटिटीज मॉडिफाय केल्या. तर बघूया आता काय होतंय. 61 जो आहे तो स्टॉप लॉस असणार, त्यामध्ये काही मॉडिफिकेशन नाही. जर 61ला टच झाला तर मी त्याला एक्झिट करणार. जवळपास आत्ता 450 रुपयाच्या आसपास लॉस चालू आहे. 69.70 अशी प्राईस चालू आहे जवळपास. ठीक आहे. याच्यामध्ये टार्गेट जे आहे, टार्गेट माझे 2 टार्गेट असणार. कारण माझा स्टॉप लॉस जो आहे, तर स्टॉप लॉस मी जवळपास 8 ते 9 पॉईंटचा लावला आहे. तर माझं टार्गेट 16 पॉईंटचा असणार आहे पहिला, आणि नंतरचं बघूया आपण पुढे. तर अगेन्स्ट 86-87 वगैरे माझं टार्गेट असेल. 86-87च्या आसपास वगैरे मी काढण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. म्हणजे माझ्या 9 रुपयाच्या रिस्कच्या अगेन्स्ट मी 18 रुपयाचं टार्गेट ठेवतोय. हे बघा की आत्ता एक रेड कॅन्डल बनते. जवळपास 77च्या आसपास प्राईस चालू आहे. 33 मिनटं वगैरे मला वाटतं जवळपास झाले असेल. 33-35 मिनटं ट्रेड टाकून जास्त झाले असेल मे बी त्याच्यापेक्षा. तर बघा आता जी ग्रीन आहे, ग्रीनची रेड कन्वर्ट होती. जर प्राईस या कॅन्डलला 80च्या वर क्लोज केली तर आपलं टार्गेट डेफिनेटली येणार. 80च्या आसपास क्लोज करताना दिसते. 81 वगैरे चालू आहे आता. ठीक आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो याच्या आधी की मी ट्रेड बघा तुम्ही होल्ड किती वेळेस करतो. मी ऑप्शन बाईंगमध्ये एवढा मोठा ट्रेड म्हणजे काय की एवढा वेळ होल्ड करणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण बरेच लोक पैसे कमवतात, स्कॅल्पिंग वगैरे करतात. पण स्कॅल्पिंगमध्ये हे बघा जवळपास आपलं टार्गेटच्या आसपास आलेलं आहे. तर स्कॅल्पिंगमध्ये टार्गेट मिळतं असं नाही मिळत नाही, पण स्कॅल्पिंग प्रो लोकांनी करायला पाहिजे. तर आपण एक टार्गेट टाकून घेऊया. तर पहिलं काय करूया आपण, आपला स्टॉप लॉस कॅन्सल केला. टार्गेट जवळपास आपलं येऊन गेलं होतं. आपण काय करू, परत परत रिटार्गेट लावूया आपण. ठीक आहे. तर मी काय करतो की मी 250 क्वांटिटीज आपण इथे पहिल्यांदा बुक करूया 86-88च्या आसपास. तर आपण इथं काय करतो लक्षात घ्या की आपण 86ला 250 क्वांटिटीज म्हणजे 5 लॉट इथं बुक केले. आणि जे बाकीचे जे एक लॉट राहिलेलं आहे, ऑर्डर एक्झिक्यूट झाली. जे बाकीचे जे राहिलेले आहेत ना एक लॉट, त्याला बघूया आपण 1:3 म्हणजे काय की आणखी जवळपास 96-97च्या आसपास जर मिळाला आपल्याला भाव, तर 96-97च्या आसपास त्याला बुक करायचा प्रयत्न करू. अदरवाईज आपण स्टॉप लॉस काय करूया, स्टॉप लॉस अगेन्स्ट 79च्या आसपास वगैरे आणून ठेवूया. तर बघूया. तर बघा की आपलं 97चं जवळपास जे आहे टार्गेटच्या आसपास आलेलं आहे. तर आपण टार्गेट लावून घेऊया 97. आणि आपलं 97चं टार्गेट बुक झालेलं आहे. तर तुम्हाला थोडंसं लॉजिक एक्सप्लेन करतो मी या व्हिडिओचं. चला तर मग मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओचं म्हणजे या प्रॉफिट आम्ही जो बुक केला आहे प्रॉफिटचं तुम्हाला जरा लॉजिक एक्सप्लेन करूया. सर्वात आधी बघा की मार्केट गॅपअप झालं होतं. तर गॅपअपनुसार मार्केट थोडंसं एक्सपेक्टेशन होतं की मार्केट गॅप फिल करायला खाली येईल. तर मार्केटमध्ये जी स्ट्रॉंगनेस होती खूप जास्त दिसत होती आणि मार्केट कन्फ्यूज पण जास्त होतं. ज्यावेळेस इथपर्यंत होतं त्यावेळेस मार्केट खूप स्ट्रॉंग वाटत होतं. मार्केट ज्यावेळेस पण खाली आलं त्यावेळेस खाली आल्यास अगेन हे दिसलं की अरे मार्केट आज एवढं स्ट्रॉंग नाही, कारण जेवढं त्यांनी पूर्ण मुवमेंट बनवली होती पूर्ण खाली गेलं. त्यानंतर आम्ही एक ॲडव्हान्स टूल्समध्ये आम्ही एक गोष्ट चेक केली होती की ही जी लेवल आहे म्हणजे हा जो लेवल आहे, इवन ही फॉर्मेशन होण्याच्या आधी की हा जो लेवल आहे या लेवलच्या आसपास मॅक्झिमम इन्स्टिट्यूशनल इंटरेस्ट आहे, जी की लेवल होती 21,580. 21,580च्या आसपास आली. तर आम्हाला एक एनगल्फिंग कॅन्डल बघायला मिळाली. एनगल्फिंग कॅन्डलच्या आसपास जवळपास आम्ही काय केलं की कन्फर्मेशन्स घेतले की प्राईस नक्की खाली जाते का. तर आम्ही याच कॅन्डलला इमिजिएटली एंट्री टाकली होती 10:55 आसपासमध्ये. त्यानंतर इमिजिएट आम्हाला थोडासा लॉस दिसला होता, पण प्राईसमध्ये आम्हाला कन्फर्मेशन होते की प्राईस या लेवलच्या वर जाणं थोडंसं मुश्किल आहे या लेवलच्या. इव्हन हा स्टॉप लॉस पण नव्हता ठेवला मी, स्टॉप लॉस याच्यावर छोटासा ठेवला, स्टॉप लॉस ठेवला होता. प्राईस त्यानंतर परत खाली आली या लेवलला आम्हाला कन्फर्मेशन आलं की अरे हॅमर नंतर सुद्धा प्राईस वर जात नाहीये. तर इथे आम्ही या पॉईंटला एक
अगेन क्वांटिटीज ॲड केला तर आम्हाला कन्फर्मेशन या पॉईंटचे होते. एक लक्षात घ्या की याच्यामध्ये फक्त प्राइस ॲक्शन ऑब्झर्वेशन नाही, तर तुम्हाला एक याच्यामध्ये मायक्रो ऑब्झर्वेशन्स काय आहेत की प्राइस कोणत्या लेवलला येऊन थांबते. जर तुम्हाला मार्केट प्रोफाईल किंवा टेक्निकल किंवा डेटा या सर्व तिन्हींचं कॉम्बिनेशन्स करता येत असेल, तुम्हाला एकदम प्रॉपर एकदम टॉपच्या एंट्री मिळतात. आणि आज पण बघा आम्ही एकदम टॉपलाच एंट्री केली. तुम्ही मागचे पण माझे काही ट्रेड्स बघितले असतील, त्या ट्रेड्समध्ये आम्ही जवळपास बॉटम आणि टॉपच्या आसपास ॲक्युरेट एंट्री करतो. आमचं प्रॉफिटमध्ये फर्स्ट थिंग काय की पहिला 1:2 प्रॉफिट बुक केलं. 1:2 प्रॉफिट बुक केल्यानंतर 90% क्वांटिटीज आम्ही बुक केलं. जनरली आम्ही 70% करतो, पण त्यानंतर 1:3 आलं. 1:3 आल्यास आम्ही बाकीच्या क्वांटिटीज बुक केलं. तर मार्केट बघा आम्ही या इन्स्टन्सला इथे कुठेतरी बुक केलं होतं, तर इथून सुद्धा प्राइस अगेन खूप खाली आलेली. म्हणजे जवळपास आम्ही जो प्रीमियम 97ला विकला, तो प्रीमियम 97चा आता जवळपास 122च्या आसपास जाऊन आलेला आहे. आणि आणखी सुद्धा मार्केट खाली चालू आहे. मी हा व्हिडिओ लाईव्ह मार्केटमध्येच रेकॉर्ड करतोय. आता जवळपास 12:30 वाजलेले आहेत. एक लक्षात घ्या की तुम्हाला जरी किती पण तुमचे सेटअप ॲक्युरेट परफेक्ट जरी असले तरी पण तुम्हाला त्यावर प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रिसाईज नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि हे जे आम्ही प्लॅटफॉर्म वापरतोय, फायर्स वापरतो, जनरली मी फायर्स आणि एंजल 2 ब्रोकर्स यूज करतोय. ज्यांना कोणाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं फायर्समध्ये, तर मी एक लिंक खाली दिलेली आहे. आणि ज्या लोकांना पटापट ट्रेडिंग करायची, म्हणजे काय जनरली काय होतं की आपण ऑर्डर बुकमध्ये जाऊपर्यंत इथं बऱ्याचपैकी मुवमेंट निघून जातात. तर इथे मला एक ॲडव्हान्टेज आहे की मी जनरली इथे ऑन स्क्रीनच एक्झिक्यूट करतोय ऑर्डर्स. तर धन्यवाद. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. एक लक्षात घ्या की परत एकदा सांगेल की हे फक्त आणि फक्त रिस्क मॅनेजमेंटचं काम आहे. रिस्क मॅनेज करा. ट्रेडिंग नेहमी परफेक्ट होऊ शकत नाही. माझे ट्रेड जरी टॉप टू बॉटम येतात तरी मी काय परफेक्ट दरवेळेस नाही आहे. माझेही ट्रेड चुकतात. त्यामुळे फक्त लक्षात घ्या की रिस्क मॅनेजमेंटवर काम करा, तुमच्या स्वतःवर काम करा, डिसिप्लिन रुटीन ठेवा. ट्रेडिंगमध्ये तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला मिळू शकतात. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.